मोहोळ तालुक्यातील समस्त सोनाळे ग्रामस्थ यांच्या वतीने सोनाळे गावातील सोनाळे पाटी ते येणकी व नाईक नवरे वस्ती सोनाळे या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन पूनम गेट जिल्हा परिषद समोर घेण्यात आले। यावेळी बाळासाहेब नाईक नवरे, अमर जगताप, ज्ञानेश्वर पवार, चंद्रकांत नाईक नवरे, गणेश दुबे, मारुती गुंड, सचिन नाईक नवरे व समस्त गावकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने होता। बाळासाहेब नवनाथ नाईक राहणार सोहाळे तालुका मोहोळ या ठिकाणी उपोषणाला आम्ही सोहाळे ग्रामस्थ व येणकी गावामध्ये ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्ही या कारणाने इथं बसलेलो आहोत की सोहाळे गावातील नाईकनवरे वस्ती येथे पानंद रस्ता, या पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून आम्हाला प्रशासनाने द्यावे। आणि दुसरा मुद्दा आहे सोहाळे पाटी ते येणकी हा जिल्हा परिषदचा PWD क्रमांक 2 अशा विभागाअंतर्गत मधला रस्ता आहे। तो रस्ता 4 किलोमीटर लांबीचा, त्या रस्त्यावरती एवढं प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्या अतिक्रमणामुळे शाळेला जाणाऱ्या लहान मुलांचे व गावकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत। तरी प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला तो रस्ता अतिक्रमण काढून मिळालेला नाही। त्याकरिता आज आम्ही या दोन्ही गावाच्या वतीने इथे आमरण उपोषण व धरणे आंदोलनाकरता बसलो आहोत। तसं बघायला गेलं तर तो रस्ता नकाशामध्ये 12 मीटर आहे। आता 12 मीटरपैकी 2 मीटरच रस्ता तो तिथं राहिलेला आहे। 12 मीटर म्हणजे साधारण 40 फूट रस्ता तो तिथं असायला पाहिजे, पण तसं काय न होता तो रस्ता तिथं 5 ते 6 फूटच रस्ता राहिलेला आहे। तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती आम्ही करतो। जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आम्ही या ठिकाणी आजपासून उपोषण चालू केलेलं आहे। आम्ही पाण्याचा घोटही पिणार नाही। आमचा मार्ग जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही आणि याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। बरं, जे ठेकेदार आता हे शालेय पोषण आहे, तो ठेकेदार आहे का आता सध्या? तो ठेकेदार आहे। नाव काय त्याचं? धनाजी तरंगे म्हणून त्याचं नाव आहे। तो खोट ठेकेदार आहे आणि त्याच्या पुढचा जो ठेकेदार आहे हे मुंबईपासूनचं जे एक मोठं रॅकेट आहे, अशा पद्धतीनं या ठेकेदाराने केलेले हे कृत्य हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य असून संबंधित हजारो मुलांच्या जीविताशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार आहे। तरी संबंधित ठेकेदाराच्या वरती कठोराती कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही एवढ्या बहुसंख्येनं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।